कसबा बावड्यातील राजाराम बंधारा या ठिकाणी भारतवीर मित्रमंडळ आणि दीपसंध्या उत्सव समिती यांच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यंदाचं या कार्यक्रमाचं 14वं वर्ष होतं. डी.वाय. पाटील ग्रुपच्या मार्गदर्शिका शांतादेवी डी. पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणि कलशपूजन करून या उत्सवाची सुरुवात करण्यात आली. सूर्य मावळतीला जाताच हजारो दिव्यांनी राजाराम बंधारा परिसरातील पंचगंगा नदीघाट उजळून निघाला. यानिमित्त बंधाऱ्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. या उत्सवानं शिवाजी विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांना सुद्धा भुरळ घातली. यावेळी ख्रिस्तीनांनं सर्वांशी संवाद साधून हा उत्सव पाहून भारावून गेल्याच्या भावना व्यक्त केल्या. यानंतर महिलांसाठी स्पॉट गेम्ससह विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या कार्यक्रमात महिलांनी तरुणींनी आकर्षक बक्षिसं जिंकली. या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसाचं वितरण करण्यात आलं. यानंतर हास्यसम्राट प्राध्यापक डॉक्टर अजितकुमार कोष्टी यांनी उपस्थितांशी संवाद साधताना मनमुराद हसवलं. दीपसंध्याच्या निमित्तानं आयोजित स्पर्धांमधील विजेत्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचं वाटप करण्यात आलं. याप्रसंगी हजारोंच्या संख्येनं महिला तरुणी उपस्थित होत्या. यावेळी वृषाली पृथ्वीराज पाटील, श्रीराम सोसायटीचे सभापती संतोष पाटील, माजी सभापती उमाजी उल्पे, संचालक मिलिंद पाटील, युवराज उल्पे, संचालिका सविता रणदिवे, शीतल पाटील, माजी महापौर वंदना बुचडे, माजी नगरसेविका मनीषा बुचडे, संयोजक मानसिंग जाधव, गजानन बेडेकर, दिगंबर साळोखे यांच्यासह भारतवीर मित्रमंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या.